समजा निवडणूक घ्यायची झाली तर मग आपल्या मतदारसंघापुरती ही निवडणूक होऊ शकते का? तर त्याला आपली काय भूमिका असणार आहे त्या संदर्भात? माझी तर पुन्हा तयारी आहे. निवडणूक पुन्हा घेतली तरी माझी तयारी आहे यामध्ये. पण ती तुमच्याच मतदारसंघामध्ये घेतली काय हे कशावरून हे सॅम्पल म्हणून समोर आलेलं आहे. जे उघडकीस नाही आलं त्या ढाब्यावरच्या त्या रात्रीच्या 10 वाजता त्या गाडीमधल्या मशीन बाहेर काढल्या गेल्या म्हणून दिसल्या. ज्या आतमध्ये आतल्या आत काय केलं कुठं कुठं सगळ्याच ज्या रिझर्व्ह मशीन होत्या त्या सगळ्याच रिझर्व्ह मशीनचा प्रोटोकॉल काय आहे त्या प्रोटोकॉलनुसार त्या सगळ्यात अगोदर गोडाऊनला जमा व्हावं लागतात स्ट्रॉंग रूमला. त्याच्या मागून ह्या ऍक्च्युअल मतदान झालेल्या मशीन याव्या लागतात असा तो प्रोटोकॉल आहे. तसं पद्धतीनं ते झालंय का हे तपासावं लागेल. रिझर्व्ह मशीन किती वाजता उचलल्या गेल्या, किती वाजता स्ट्रॉंग मध्ये पोहोचल्या ह्याचं सुद्धा सगळ्या तपासणी करावं लागेल. रिझर्व्ह मशीन हाताळणारे जे जे कोणी कर्मचारी होते त्यांचे कॉल डिटेल तपासावे लागतील. त्यांचं कॉल डिटेलमध्ये कॉल लोकेशन ते बघितलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या ज्या मशीन त्यांना जो रूट दिला होता त्या रूटनुसार त्या गेल्या का प्रत्यक्षात हे तपासावं लागेल. जो रूट सांगितला गेला त्या रूटनुसार मशीन गेल्या नाहीत असा अनेक जणांचा आरोप आहे. बरेच जण ते एसटी मध्ये ज्या एसटी वाहन म्हणून वापरलं जातं त्या स्ट्रॉंग मध्ये रूम मध्ये त्या मशीन घेऊन जाण्याच्या करता त्यांना जो रूट दिला होता तो रूट त्या लोकांनी फॉलो केलेला नाही. ईव्हीएम मशीन ह्या सरकारी गाडीमध्ये जाव्या लागतात परंतु त्या प्रायव्हेट गाडीमध्ये त्याचं वाहतूक झालेली आहे. ह्या सगळ्या बाबीची तपासणी झाली पाहिजे. जो रूट आहे त्या रूटमध्ये जे कोण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या मोबाईल टॉवर लोकेशननुसार त्या गाडीचा प्रवास आपल्याला कळू शकतो. त्यामुळं त्या गाड्यांचा प्रवास हा प्रोटोकॉल न ठरल्यानुसार झाला आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. दादा कुठेतरी तुम्ही जे आरोप करताय त्या आरोपामध्ये कुठेतरी अनगर हे नाव सातत्याने तुम्ही चर्चेत आणताय. कशा पद्धतीने बघताय? कारण तुम्ही म्हणताय की कॉल डिटेल्स चेक झाले पाहिजे. काय संशय आहे नेमका तुम्हाला? निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आमची त्या ठिकाणी निवडणूक लढाई होती. भारतीय जनता पार्टीचे नेते या तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील हे आहेत. या राजन पाटलाची किती मोठी दहशत आहे आणि कशा पद्धतीने ते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून या तालुक्याचा कारभार करतात हे यापूर्वी अनेक वेळेला समोर आलेलं आहे. त्यांच्या दहशतीमुळे त्यांच्या गावामध्ये कुणीही त्या ठिकाणी बूथ एजंट विरोधी पक्षाचा लागू शकत नाही. बूथ एजंट म्हणून तिथं जायला कोण तयार होत नाही. म्हणून या लोकांच्या गावामध्ये निवडणुका सुद्धा होत नाहीत. जिथं कुठं निवडणुका त्या परिसरामध्ये होतात त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या ठिकाणी तिथं पोलिंग एजंट नसला की त्या ठिकाणी 95% पेक्षा जास्त मतदान होतं. मग सगळ्या तालुक्यामध्ये 60-65% मतदान होतं आणि अनगर करांच्या राजन पाटलाच्या नियंत्रणात असलेल्या गावांच्या ठिकाणी 95% मतदान कसं होतं याचा अर्थ त्या ठिकाणी बोगस मतदान होतं. त्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अधिकारी जे नेमलेले असतात सरकारचे ते मॅनेज झालेले असतात. त्यांच्या डोळ्यात देखतच हे सगळं बोगस होतं. महिलांचं सुद्धा मतदान होतं. तुम्ही चेक करा पासलेवाडी गावामध्ये महिलांचं मतदान झालं का? आता हे काय करतील रातोरात त्या गावातल्या सगळ्या महिलांच्या हातबोटावर अशा पद्धतीनं टिक मार्क करायला सुरुवात करतील. कारण काल आमची 100% माहिती अशी आहे पासलेवाडी गावामध्ये फक्त 6 महिलांनी मतदान केलेलं आहे. बाकी सगळ्या महिलांचं मतदान पुरुष लोकांनीच केलेलं आहे. आणि मग हे जे झालेलं आहे हा केवढा मोठा फ्रॉड आहे. आणि ह्या फ्रॉडच्या संदर्भानं त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. काय करत होती निवडणूक यंत्रणा? जे फ्लाइंग स्क्वॉड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले गेले. पैसे वाटल्याच्या संदर्भात मी स्वतः 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं की पैसे वाटताना पकडून द्या आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवा. ज्या लोकांनी पैसे वाटप करताना पकडलं त्यांनी फोन केले फ्लाइंग स्क्वॉडला. आम्ही नंबर सगळा डिक्लेअर केला होता सोशल मीडियामध्ये. 500 फोन 1000 फोन गेले असतील त्या फ्लाइंग स्क्वॉडवाल्याला. एका ठिकाणी सुद्धा फ्लाइंग स्क्वॉड गेलं नाही. का गेलं नाही? हे फ्लाइंग स्क्वॉड काय करत होतं? मी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले फ्लाइंग स्क्वॉड इथे पाठवा. प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप आहे. तुम्ही सगळे कॅमेरे घेऊन प्रत्येक गावामध्ये माझ्या कुरुल जिल्हा परिषद गटापुरतं जर बोलायचं झालं प्रत्येक गावातल्या मतदारांना जाऊन विचारा त्यांना पैसे मिळालेत का नाही. लोक सांगतील स्वतःहून पैसे मिळालेत म्हणून. पैसे मिळून सुद्धा लोकांनी मतदान आम्हाला केलेलं आहे. तो भाग वेगळा. आम्हाला सांगता येते पैसे घेतलेत आम्ही पण मतदान तुम्हाला केलंय. इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सगळी माहिती आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाठलाग करून काही गाड्या पकडल्या तर पोलिसांनी सोडून दिल्या. डोळ्यात देखत पोलिसांच्या समोर पळून गेले. मग का नाही पाठलाग केला? का नाही ती गाडी शोधली? का त्या लोकांना अरेस्ट केलं नाही त्या गाडीमधल्या? हे सगळं जे आहे प्रशासनाला हाताशी धरून सगळा सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी एनकेन प्रकारे फक्त निवडणुका जिंकायच्या आणि जगासमोर मांडायचं. मग परत एक्झिट पोल घ्यायचे, एक्झिट पोल मॅनेज करायचे, त्याच्यामध्ये ओपिनियन पोल मॅनेज करायचे आणि मानसिकता जनतेची अशी तयार करायची की सगळं वातावरण आमच्या बाजूने. आज आमच्या सभांना त्या ठिकाणी 8-10 हजाराची गर्दी जमते. ह्यांच्या सभेला 200-300 लोक सुद्धा येत नाहीत. जनता कोणाच्या पाठीशी आहे पब्लिक मधून समजतं चांगलं.
आणि मग मतच कशी यांना पडतात फक्त. हे सगळं जे आहे या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भानं निश्चितपणे ही गंभीर बाब आहे आणि हा मुद्दा लोकसभेमध्ये जबाबदार लोकांनी उचलला पाहिजे. लोकसभेचं अधिवेशन आहे आणि त्या ठिकाणी ह्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ह्या रस्त्यावर सापडल्या जातात. याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या बाबतीमध्ये मॅन्युप्युलेट केली गेलेली आहे असा माझा आरोप आहे. दादा खरं तर उमेश पाटील यांना पराभव जो आहे तो समोर दिसायला लागलेला आहे, त्यामुळे बिनबिडाचे आरोप ते करतायत, असा आरोप जे ते आपल्यावरती केला जातो विरोधकांकडून. उमेश पाटील पराभवाला घाबरतच नाही. माझा सुरक्षित मतदारसंघ सोडून मी आंदरकरांना चॅलेंज देऊन तुम्ही तुमचं गाव सोडा, मी माझं नरखेड गाव सोडतो आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे उमेश पाटील हा पराभवाला घाबरणार नाही, हा भिडणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पराभवाला घाबरायचा विषयच येत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्या समोर आहे. ईव्हीएम मशीन ढाब्यावर रस्त्यावर सापडतात, मग तरी आम्ही बोलायचं नाही का? दादा प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचं सांगितलं. एक झोनल अधिकारी दुसरे जे आहेत ते त्यांच्या सहाय्यक व वाहन चालकाची देखील यात चूक असल्याचं सांगितलेलं आहे, जो की वाहन चालक खाजगी वेंडरकडून घेतलेला आहे. कसं पाहता याकडे? अहो तुम्ही खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना कसं काय दोष देऊ शकता? जबाबदारी कोणाची आहे याच्या संदर्भामध्ये संपूर्ण आम्ही काल सगळ्यांना फोन करत होतो फ्लाईंग स्क्वॉडच्या बाबतीमध्ये. या मशीन रस्त्यावर सापडतात ही इतकी किरकोळ बाब आहे का ही? उद्या रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन असं रस्त्यावर सापडलं तर तुम्ही काय तिथल्या शिपायांना कारवाई करणार? गाडीच्या ड्रायव्हरवर कारवाई करणार? म्हणजे यामध्ये सुद्धा सगळ्याला इथं वाचवायचा सगळा प्रयत्न चाललेला दिसतोय हा.